हॅलो एव्हरीवन आणि स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्लॉगमध्ये। तर हा व्लॉग खूप स्पेशल असणार आहे। हा आहे गणपती बाप्पाचा व्लॉग, कारण की गणपती बसल्यानंतर आम्ही सगळेजण गेलो होतो पुण्यातले गणपती बघायला। मी, मावशी, काका, मी माझ्या रूमवरनं निघाले, इथून जवळच आहे, आणि मावशी काका तिकडनं आले मग लोहगाववरून। आम्ही सगळेजण एका ठिकाणी भेटलो दगडूशेठच्या तिथं आणि गणपती बघायला चालू केले। आणि डेकोरेशन तर एक चढ एक होते सगळ्या गणपतीचे। सो पूर्ण व्हिडिओ नक्की बघा, थोडासुद्धा पार्ट मिस करू नका, कारण की खूप 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 स्पेशल आहे सगळ्याच गोष्टी। आणि मी अथर्व तर मॅचिंग झालो होतो रेड। आणि त्यानंतर आम्ही फर्स्ट गेलो कसबा गणपतीला, मानाचा गणपती पुण्यातला, मेन पहिला मानाचा गणपती कसबा गणपती। हे इकडं गणपती बसवला होता त्यांनी, आणि हे समोरच एक्झॅक्ट त्याच्यासमोर मेन गणपतीचं मंदिर आहे, कसबा गणपती मंदिर म्हणून। इतकं सुंदर मंदिर आहे ना ते, आतून असं एकदम प्राचीन काळातलं दिसतं, ते दिसतंय की किती एकदम सुंदर आणि प्राचीन काळातलं आहे ते। दारामध्ये मस्त मंदिराच्या समोरच नारळ, दुर्वा, गणपती बाप्पाला दुर्वा आवडतो, तो दुर्वासुद्धा ठेवलेला होता। आणि इतकं प्रसन्न वाटत होतं ना ते सगळं बघून। आणि हे असं चक्र होतं ते तर मला खूप आवडतं, मग ते पण घेतलं थोडंसं व्हिडिओमध्ये। इतकी गर्दी होती ना सगळीकडं, पण गणपती बाप्पाच्या दर्शनाची जी ओढ होती ना, त्याच्या नादात गर्दी काय आणि काय काहीच कळत नव्हतं। असं एकदम प्रसन्न वाटत होतं सगळीकडं, छान वाटत होतं खूप। त्यानंतर ना मग आम्ही आलो इकडं दुसऱ्या गणपतीला। साईबाबाचं मंदिर आहे दगडूशेठच्या मंदिराच्या आधी, तर तिकडं गेलो। आणि इकडे गेलो आम्ही, मेन म्हणजे हा गणपती भाऊसाहेब रंगारी गणपती होता। त्यांनी इतकं सुंदर डेकोरेशन केलं होतं ना, प्लस हे मंडप वगैरे तर खूप छान केला होता। हे मेन इथं मंदिर आहे गणपती बाप्पाचं, सेम असंच आहे, कसबा गणपती सारखंच आहे थोडंसं। आणि मध्ये येऊन मामा दिसले मला छोटेसे, मग त्यांना पण घेतलं व्हिडिओमध्ये। आणि हे मेन आपले गणपती बाप्पा। गर्दी तर भयंकर होती, कुठेही गेलात तुम्ही गणपतीच्या सीझनमध्ये पुण्यामध्ये तर तुम्हाला गर्दी तर भेटणारच। आणि मेन म्हणजे इथं हा चालू होता ढोल ताशाचा गजर प्लस झेंडा। असलं भारी वाटत होतं ना, असे अंगावर शहारे येत होते ते ऐकून, एवढं भारी वाटत होतं। जास्त काही दिसलं नाही, खूप गर्दी होती म्हणून जसं मी व्हिडिओमध्ये कॅप्चर करायचा प्रयत्न केला। आणि आम्ही इकडं एंट्री केली गणपती बाप्पाकडं येता। डेकोरेशन तर खूप सुंदर केलं आहे, मोरचा पिसारा असं काहीतरी मोर टाईप केलं होतं त्यांनी। आणि इकडं आम्हाला गणपती बाप्पाचा प्रसाद पण भेटला खायला। मग त्यानंतर ना आम्ही निघालो मेन आपल्या दगडूशेठ गणपतीचं दर्शन घ्यायला। सगळीकडेच असं लाइटिंग वगैरे तर खूप छान केली होती त्यांनी। आणि सगळ्यात जास्त गर्दी इकडंच होती। आम्ही असंच रस्ता काढत शेवटी गणपती बाप्पापर्यंत पोहोचलो। इतकं सुंदर वाटत होतं ना की तिथंच बघत बसा वाटत होतं नुसतं गणपतीकडं। आणि हे अथर्व तर वरती चढून फोटो काढत होता गणपती बाप्पाचे, कारण की गर्दी असल्यामुळं खालून दिसत नव्हतं एवढं। मी तर फर्स्ट टाइम आले होते ह्यावेळेस पुण्यामधले सगळे गणपती बघायला। फर्स्ट एक्सपिरियन्स होता, पण इतका सुंदर होता ना की मी दरवर्षी जाणार आता गणपती बघायला, एवढा सुंदर फर्स्ट एक्सपिरियन्स होता माझा। तुम्ही पण पुण्यामध्ये असाल तर नक्की हे गणपती एकदा सगळे बघायला या गणपतीच्या सीझनमध्ये, कधीच मिस करू नका ह्या सगळ्या गोष्टी। तिकडनं आम्ही निघालो मग मंडईचा गणपती बघायला, मेन म्हणजे
त्यांनी तर खूपच सुंदर एकदम आगळी वेगळी थीम ठेवली होती, ती म्हणजे साऊथ इंडियन टाईप होती, ती खूप सुंदर होती. आणि हा होता मानाचा अजून एक गणपती, तुळशीबागेमधला गणपती, तुळशीबागचा. त्यांनी पण इतकं सुंदर डेकोरेशन केलं होतं ना. प्लस इकडं तुळशीबाग म्हटलं की सगळं शॉपिंगच्या वस्तू वगैरे भरपूर साऱ्या आल्या. मग ते खूप सारं बघितलं, फिरलो. आणि त्यानंतर ना हा तांबडी जोगेश्वरीचा गणपती होता, सार्वजनिक मंडळाचा, गणेशोत्सव मंडळाचा. आणि त्याच्यामध्ये इथं हा एक छोटासा मुलगा होता, तो ना गांधीजींसारखा बनून थांबला होता. इतका असा एकदम डिक्टो कॉपी दिसत होता तो, आणि थोडासुद्धा हालत नव्हता. हँड्स ऑफ त्या मुलाला, एवढा भारी केलं होतं त्यांनी. आणि हे अजून एक आम्हाला रस्त्यात मंडळाचा गणपती भेटलेला, हे मंडईच्या गणपतीचं. हे तर अथर्वचा फोटोशूट चालू होता मंडईच्या गणपतीच्या इथं. असे सगळे आम्ही गणपती बघितले, खूप फिरलो त्या दिवशी. आणि हा तुळशीबागचा गणपती, इथं तर इतकी गर्दी होती की बास, खूप गर्दी होती. त्याच गणपतीवरून मग आम्ही गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन निघालो होतो. तेवढ्यात आम्हाला रस्त्यात वडापाव दिसले. मग आम्ही गरमागरम वडापाव घेतले. सगळ्या जणांनी तिथं वडापाव खाल्ले गरमागरम. तिथेच बसलेले होते, सगळेच जण होते, आम्हीच नाही, बाकीचे सुद्धा लोक होते. इतका टेस्टी वडापाव होता ना तो की बस, एक खाऊन असं मन भरलं होतं एकदम, एवढा टेस्टी वडापाव. मग बाकीचं सगळं शॉपिंगचं बघत फिरत आम्ही खूप सारे गणपती बघितले, मजा केली. पोटात पण थोडासा वडापाव पडला होता, तर भारी वाटत होतं एकदम, म्हणजे असं ताकद आली होती अंगामध्ये परत थोडंसं फिरण्यासाठी. इथूनच गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं, मग पुढं काही गेलो नाही गर्दीमुळं. हे असे सगळे एवढे आम्ही गणपती होते जे की आम्ही पाहिले सगळ्यांनी मिळून. तर तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवीन व्हिडिओसाठी भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.